नमस्ते मित्रांनो, गुड मॉर्निंग। तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखासमाधानाचा जाओ हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना। आणि हे बघा, आज सकाळी सकाळी म्हणजे 11 10:30 11 वाजता आलो होतो बँकेत। तर बँकेच्या ATM मध्ये थोडेसे काम होतं पैशाचंच। आणि हे बघा इकडे थोडंसं बँकेत माझ्या मिस्टरांचंच काम होतं म्हणून आलो होतो, कारण की पर्सनल गोष्टी असे सांगत नसतात नाही का। तर ठीक आहे, जाऊ द्यात, असू द्यात। तर चला मग, तर ATM मध्ये आल्यानंतर तरी आम्हाला साधारण बँकेमध्ये 1 ते 1:30 वाजला होता। तर खूपच गरम होत होतं, मग म्हटलं थोडीशी लस्सी पिऊन घेऊयात। तर हे बघा मित्रांनो, आत्ताच जाऊन आलो आहोत नाशिकला। आणि थोडंसं काम होतं, बँकेमध्ये काम होतं, प्लस कोर्टामध्ये पण काम होतं। तर तिकडे सर्व काम करून आलो आणि मिस्टर गेले तर ड्युटीवर, सेकंड शिफ्ट होती, त्यांना मी नेऊन घातलं। आणि थोडं मुलीला क्लासेस पण बघायचे होते, डान्स क्लासेस, तर तिकडे पण गेलो होतो। तो व्हिडिओ शूट करायचा राहिला माझ्याकडनं, कारण की तिथे ना त्या ज्या डान्स क्लास घेतात त्यांच्या ज्या मम्मी आहेत त्यांच्याशी गप्पा मारत बसले। आणि वाजवू नको, बायकांचं तुम्हाला माहिती आहे कसं असतं, जर कुठे जर गेलत ना तर गप्पांमध्ये अर्धा 1 तास निघून जातो। तर त्याच्यामध्ये व्हिडिओ काढायचं विसरली मी। आणि इकडे लगेच आली फार्मवर, कारण की जायचं आहे शेतामध्ये। आणि हे बघा, हे माझं गाईंचं फार्म आहे। आणि इकडे मी आणले दूध, ग्लास भरून दूध आणले हे बघा। तर दूध कशासाठी, तर आत्ताच एक 4-5 दिवस झाले माझी जी बकरी आहेत ना, व्हाईट बकरी, तर व्हाईट बकरीला 2 छोटे छोटे पिल्लं झालेत। तर त्यांना हे दूध पाजायचे आहेत। तर मी कसं पाजती बघा तुम्ही। त्यापूर्वी ना आता इकडे मी गाईंना खायला टाकून घेते, कारण की जायचे शेतामध्ये। शेतामध्ये काय काम करायचं तुमच्यासोबत शेअर करेल मी, बघा राहा व्हिडिओमध्ये, पूर्ण बघा व्हिडिओ। आता वेळ बाळांना घालवता मी यांना खायला टाकून घेते। एकच बॉटल आहे, कोणाकोणाला पाजू? हा, थांब थांब, याचं झालं का मग तुला देते। हे बेटा थांब, 1 मिनिट एकच बॉटल आहे माझ्याकडे। हा, पे 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 पे। हे बघा, दोघांना पण भूक लागली ना, खूप भूक लागली। आणि आता वाजले 4 आणि जायचे मळ्यामध्ये। म्हटलं यांना दूध पाजून देऊयात आणि जाऊ शेतामध्ये। मग नको बाळा, एक एकच टाक ना, एक एकच टाकायचं। बरं ठीक आहे, जाऊ दे, चाल, टाकला ना, जाऊ दे। अगं म्हटलं दादा घरी ना, मग दादा घेईन दुसरं टाकून। नौकत नाही मी। कोथिंबीर उडली हा ना, काय माहिती। तर हे बघा, इकडे आलो आहोत शेतामध्ये, माझा मुलगा आणि मी आली आहेत। आणि इकडे मका लावलेली हे बघा, म्हणजे याच्यामध्ये कोथिंबीर होती, कोथिंबीर काढली। आणि आता ही मका आहेत, ह्या मकाला टाकायचे फर्टेरा। म्हणजे ही मका एक ते 1.5 फुटाची झाली ना, त्याच्यामध्ये मकाच्या कोंबामध्ये फर्टेरा टाकायचं, जेणेकरून फर्टेरा टाकल्याने काय होतं, मकाला कीड लागत नाही, किंवा मकाचा जो कोंब आहे तो कोंब अळी खात नाही। त्याच्यामुळे फर्टेरा टाकायचं 1.5-2 फुटाची असल्यावरच टाकायचं, जेणेकरून तुमची मका अगदी मोठी होईपर्यंत अगदी मस्त होते आणि त्याच्यामध्ये कुठली अळी, त्याला कीड वगैरे लागत नाही। तर हे बघा, ही मका आहेत, अगदी मस्त दिसत आहेत। आणि आता याला फर्टेरा टाकायचं आहे। तर बघा मी कशा पद्धतीने टाकते। तर हे बघा, हे आहेत फर्टेरा। तर फर्टेराने काय होतं, तुम्ही कुठलं पण जे धान आहेत ना, धान्य, त्याच्यामध्ये अळी किंवा कीड खात नाही, हे बघा। आणि दुसरं एक मित्रांनो, अगदी महत्त्वाचं तुमच्यासोबत मी शेअर करते, की बघा आपण काय करतो, मकाची जेव्हा 2-3 फूट उंची झाली की तेव्हा आपण फर्टेरा टाकतो। आणि तेव्हा फर्टेरा टाकला की नंतर लगेच 1 महिन्यानी आपण ती मका कट करून आपल्या जनावरांना टाकतो। तर तसं न करता, म्हणजे ह्या फर्टेराचा जो पावर आहेत ना, फर्टेरा म्हणजे या फर्टेराचा जो पावर आहेत ना, तो तुमच्या पिकामध्ये किंवा कुठल्या पण पिकामध्ये किंवा मकामध्ये
साधारण 1.5 महिन्यापर्यंत त्याच्यामध्ये राहतो, जेणेकरून तुम्ही फर्टायझर टाकल्याच्या नंतर तुम्ही जर ती मका कट केली तर जनावरांना टाकली तर जनावरं तुमचे मरण पावू शकतात किंवा जनावरांमध्ये आजार होऊ शकतो. तर तसं न करता तुम्ही ही मका 1 ते 1.5 फुटाची असल्यावर त्याच्यावर लगेच तुम्ही फर्टायझर औषध टाका, जेणेकरून मका जोपर्यंत काढायला येत नाही तोपर्यंत या फर्टायझरचा जो पावर येत ना तो पावर निघून जातो, जेणेकरून तुमचे जे पण पशु आहेत, मका खाणारे जे पशु आहेत ते आजारी पडणार नाही किंवा ते दगावणार नाही. कारण की एका ठिकाणी मागे भरपूर चर्चेमध्ये आलं होतं की एका फार्मवर चांगल्या 50 ते 60 गाई मका खाल्ल्यामुळे त्या गेल्या, कारण की त्या माणसाने काय केलं होतं, त्या शेतकऱ्याने ज्यांच्याकडनं मका घेतली त्यांनी त्या मकावाल्यानं खूप मोठी म्हणजे 3-4 फुटावर मका झाल्यावर त्याच्यामध्ये फर्टायझर टाकलं, तर त्याचा पावर त्याच्यामध्ये राहतो. म्हणून छोटी असतानाच इतकी असताना फर्टायझर टाका, मोठा झाल्यावर कुठल्याही पद्धतीचा त्या मकामध्ये पावर राहत नाही. तर अशा पद्धतीने करा तुम्ही जे पण मका लावतात किंवा मकामध्ये फर्टायझर हे टाकतात, तर ही काळजी घ्या, ठीक आहे. तर हे बघा इकडे अशा पद्धतीनं फर्टायझर टाकत आहेत मी, आणि आता ऑलरेडी फर्टायझर टाकून झालंय. एका साईडला मी हे टाकत होतो आणि एका साईडला मोटर पण चालू आहेत. तर हे जे शेत आहेत ना, इकडे कोथिंबीर आहे, तर त्या कोथिंबीर व मका म्हणजे मोटर चालू आहेत नाही का. आणि आता हे बघा अशा पद्धतीनं जो कोंब आहेत ना, कोंबामध्ये टाकायचं, जेणेकरून कोंबामध्ये अळी लागत नाही, कोंब खात नाही अळी. तर अशा पद्धतीनं मका तुमची अगदी मस्त होते. तर आता चला, झालंच हे काम. माझा मुलगा होता म्हणून आम्ही दोघांनी पटकन मिळून दोघांनी काम केलं. आणि आत्ता फायनली जायचं आहे घरी, कारण की मुलाला घरी जाऊन क्लासला पण जायचं आहेत. मोटर पण बंद करायची. हे बघा आता चालू आहे घरी. तर ही आमची ॲथर आहे, आणि इकडे बघा पाणी लावलं होतं तिकडे, इकडे कोथिंबीर टाकली या शेतामध्ये. आणि आता चालू आहे फायनली घरी, कारण की वाजले 6-6:30 वाजले, म्हणून चालू आहे घरी आता. आणि घरी आल्यानंतर मुलगा गेला क्लासला आणि मी लगेच गेली माझ्या फार्ममध्ये गायींचे दूध काढायला. तर वेळ झाला होता 6:30 पावणे 7 झाले होते. तर पटपट एका गायीला मशीन लावून सगळ्या गायींची दूधं काढली. आणि नंतर सगळ्या गायींची दूधं काढून झाल्यावर घरात येऊन लगेच म्हटलं आता काहीतरी भाजीपोळी झटपट बनवावी, कारण की आज खूपच वेळ झाला होता शेतामधून यायला. आणि सकाळपासून तुम्ही माझी धावपळ बघितली असेल. तर गेले होतो ना, म्हणजे बाहेर गेले होतो, तर तेव्हा मार्केटवरून तांबाटे आणले होते. खूप स्वस्त तांबाटे भेटले, मग भरपूर 2.5 किलो घेऊन आली मी. म्हटलं आता तांबाट्याची चटणी करूयात आणि पोळ्या. तर तांबाट्याची चटणी मी कशा पद्धतीने करते बघा. आपलं सिंपलचं तेल टाकायचं, थोडंसं जिरे, मोहरी, त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि लाल तिखट, बस इतकं सिंपल भाजी बनवते मी. अशा पद्धतीने करून बघा, कारण की काय होतं, खूप मसाले वगैरे जरी टाकलेत ना तर ते भाज्यांना बिलकुल चव लागत नाही. कुठले मसाले वापरतात आजकाल, तर भरपूर सारे वेगवेगळे मसाले निघाले, त्यांचे नावं पण असे डिस्को नावं आहेत ना वेगवेगळे, आणि अजिबात भाजीला चव नसते. त्याच्यापेक्षा सिंपल आपलं जिरं, मोहरी, हळद आणि लाल तिखट टाकून तुम्ही अशा पद्धतीनं कुठल्या पण भाज्या बनवा, खूप छान लागतात चवीला. आणि हे बघा नंतर वरून टाकले मी टमाटे बारीक चिरलेले आणि थोडंसं मीठ. आणि अशा पद्धतीने आता हे एकजीव करून याच्यावर झाकण ठेवून थोडंसं शिजून देते मी. आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं बिलकुल नाही, ठीक आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडासा वरतून ना आपला थोडासा जाडा भरडा असा शेंगदाण्याचा कूट टाकणार आहेत. आणि अगदी भाजी बनवून बघा, अगदी छान लागते. आणि हे बघा माझे शेंगदाणे काही घरामध्ये तयार नव्हते, फोडलेले शेंगा आहेत, घरच्या शेंगा आहेत शेतामधल्या. तर अगदी तुम्ही आता बघितलं, मागच्या व्हिडिओमधून बघितलं असेल, मी भुईमुंग केलेला आहेत. तर मी उन्हाळ्याचा भुईमुंग करते, अगदी वर्षभर शेंगा जातात मला भुईमुंगाच्या. पण आता फोडायला वेळच नव्हता किती दिवसापासून, तर आता म्हटलं जरा झटपट फोडून घेऊयात. आणि हे बघा आता भाजी मस्त शिजली आहेत. आणि हो, याच्यामध्ये पाणी बिलकुल टाकायचं नाही. आणि थोडासा वरतून हे बघा असा जाडा भरडा असा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि मस्तपैकी एकजीव करून घ्यायचं. आणि बस झाली भाजी तयार. खूप छान लागते, नक्की बनवून बघा अशी भाजी. आणि ही भाजी स्पेशली बाजरीच्या भाकरीसोबत तर खूप छान लागते. पण आता बाजरीचं पीठ नसल्यामुळे मी गव्हाचीच पोळी बनवली आहेत.
तर चला मग आत्ता थोड्या वेळाने जेवायचे पण आहे, पण जेवायच्या पूर्वी जे पण दिवसभराचे भांडे होते ना ते मी घासत आहेत, कारण की दिवसभर माझ्या मागे कामाची धावपळ होती. शेतामध्ये गेली प्लस नाशिकला गेली, तर खूप कामे होती म्हणून भांड्याचं काही म्हणजे भांड्याकडे लक्षच नाही गेलं. तर मग आता ही जी भांडे आहेत ना ती आता संध्याकाळच्या वेळेस मी घासत आहेत आणि सर्व आवरून इथे फायनली घेतलं आहे जेवण करायला. मित्रांनो, आत्ता मस्तपैकी स्वयंपाक तयार झाला आहे. तर स्वयंपाकात काय मला दाखवते मी. हे बघा पुढं का, हे बघा टमाट्याची भाजी, कढी, भात आणि पोळी घे मागं. तर आता मस्तपैकी जेवण करून घेऊयात. आणि मी जेवायला बसले इथे बाहेर ओट्यावर बाजेवर बसली आहे. तर चला या जेवायला तुम्ही पण. तर आता मी जेवून घेते आणि सर्वांना गुड नाईट. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.